आणखीन एक महत्त्वाची बातमी, पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणची चौकशी आता सुरू झाली आहे। मृत्यू प्रकरणामध्ये चव्हाणचा सहभाग होता किंवा नाही या संदर्भातली चौकशी सुरू झाली आहे। निलेश चव्हाण, राजेंद्र आणि सुशील हगवणेची समोरासमोर चौकशी होणार आहे। चव्हाण याला 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मिळाल्यानंतर आता निलेश चव्हाण असेल किंवा राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे जे आहेत आता त्यांची एकत्र चौकशी जी आहे ती आता एका ठिकाणी होणार आहे। आपण पाहू शकतो की पोलीस ठाण्याबाहेर जे आहेत आता या ठिकाणी निलेश चव्हाण असेल, राजेंद्र हगवणे असेल किंवा सुशील हगवणे असेल यांना जे आहेत आता एकत्र चौकशी जी आहे ती आता या ठिकाणी होणार आहे। आपण पाहू शकतो की या तिघांनाही जे आता पोलीस ठाण्यात हिंजवडी लॉकअप मधून जे आहेत आता बावधन पोलीस ठाण्यात आणण्यात आलेलं आहे। या तिघांनाही आता समोरासमोर बसून जे आहे ते आता ही चौकशी या ठिकाणी होणार आहे। या आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण याचा सहभाग काय होता का नाही, त्याचप्रमाणे या सर्व घटनांशी हा जो आरोपी आहे याचा काय संबंध आहे, असे अनेक चौकशीसाठी जे आहेत आता या ठिकाणी तिघं आलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळतं। या तिघांची आज समोरासमोर बसून जे आहेत आता पोलीस तपास जे आहे ते या ठिकाणी करतील। रणजित जाधव, TV9 मराठी,